मॅम नमस्कार. नमस्कार. तुमचे खूप खूप स्वागत आसा. थँक्यू. मॅडम हो व्हिडिओ न्ही कोण भरतनाट्यमान येवपाक सोदता पळय तेंच्या गायडन्सा खातीर करया, स्टेप बाय स्टेप ताका गायड गावचे ह्या व्हिडिओ थ्रू, वा कोण भरतनाट्यमान येवपाक सोदता खंयच्या पाठांसून गोवानसून तिणी कशी पावलां दवरची वा कितें कितें लक्षांत दवरपाचें हेजेर डिस्कशन करया, जेणे करून भरतनाट्यमान येवपा खातीर तांकां इजी पडटलें. सो पयलोच प्रश्न अशें न्ही, तुमी खुबश्या भुरग्यांक शिकयला, फाटल्या वेळी तुमी सांगलां 150+ भुरग्यांक शिकयला. सो बेजीक प्रॉब्लम असो कितें येता फर्स्ट ऑफ ऑल पेरंट्सा कडल्यान? ऍक्च्युली कशें जाता की आतां जे एडमिशन्स आसा फॉर ल्हान भुरग्यांक इट स्टार्ट्स एट अराउंड 4.5 तांकां कंप्लीट जाले की तांचे एडमिशन जाता. नाव एट दॅट एज केन्ना केन्ना पेरंट्सांक खबर नासता की त्या भुरग्याक एक्झॅक्टली कित्यान इंटरेस्ट आसा, ताका बाबा खरेंच डान्सान इंटरेस्ट आसा ऑर इन सम अदर आर्ट. पण सिन्स जशें म्हटलें की भरतनाट्यम इज अ क्लासिकल डान्स स्टायल, सो आनी पेरंट्सांक ताचो व्हॅल्यू खबर आसा टू लर्न अ क्लासिकल डान्स स्टायल. सो म्हणून थोडे पेरंट्स एडमिशन घेता. सो आफ्टर सम टायम जेन्ना मातशे भुरगे 1-2 वर्स गेले की तेका कळटा की आपणाक हातून इंटरेस्ट ना अशें, सो मागीर ते वाजे येता. एंड देन यू हॅव टू कम्युनिकेट विथ द पेरंट्स की they have to see if they're really interested in learning classical dance style, or maybe tanka in different dance style interest asu shakta, so they can go ahead with that tashe. So first kashe asa ki first of all you need lot of patience if you are learning classical dance style. ashe na ki ek varas zale and तुवें खूप कितें तातून शिकले, नो. अगेन इट डिपेंड्स ऑन स्टुडंट ते कशे कितले प्रॅक्टीस करता. सपोज एखादे स्टुडंट घरा वचून जे कितें शिकयला ते प्रॅक्टीसूच करिना, ऑब्वियसली द लर्निंग विल बी स्लो तशें, बिकॉज इट नीड्स लॉट ऑफ प्रॅक्टीस, इट नीड्स लॉट ऑफ पेशन्स. सो द फर्स्ट थिंग की एट दॅट एज पयली सपोज यू आर स्टार्टिंग एट अराउंड इयर 5 वर्साकूच एक वर्स तरी वचोंक जाय, 1 ते 1.5 वर्स वचोंक जाय फॉर स्टुडंट टू अंडरस्टँड की हा बाबा म्हाका क्लासीक येवंक आवडटा, म्हाका टीचर कितें सांगता शिकयता ते आवडटा, हांव कितें करता तें आवडटा. ओके, एकदा ताका ती आवड कळ्ळी न्ही की देन द लर्निंग प्रोसेस बिकम्स इजियर, इट बिकम्स स्मूथ. ओके, सो तूं फुडें फुडें शिकले की मागीर ताका फुडें एग्जाम्स आसा. नाव फॉर एग्जाम्पल हांव स्टुडंट्सांक फॉर अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या एग्जामी खातीर तांकां बसोवपाक अपियर जावपाक आय एनकरेज देम दॅट यू गिव दोज एग्जाम्स. सो ताच्या खातीर ट्रेन करता, पूण ताच्या खातीर स्टार्ट करच्या पयलीं तांचो पयलीं बेसिक्स कंप्लीट जावपाक जाय. एंड देन वेन आय फील दॅट दे आर रेडी टू गिव एग्जाम, देन आय हॅव कम्युनिकेशन विथ द पेरंट्स की आय फील की बाबा तुमचे भुरगे आसात ते ताचे बेसिक्स कंप्लीट जाला and now she can start preparing to appear for the exam. So you can go ahead and give exams. Saka around 7 years ache he asta, papers asta. Side by side what you can do is even you can start performing. सो तुमकां तो एज अ परफॉर्मर म्हणून एक्सपिरियन्स मेळटलो. अशें ना की तुमी फक्त बुक्स एंड थियरी वाचले, एग्जाम दिले, तशें न्ही. सायड बाय सायड जशें तुमी शिकता यू स्टार्ट परफॉर्मिंग. सो एज अ सपोज तुमकां फुडें एज अ परफॉर्मिंग आर्टिस्ट स्वताक डेव्हलप करपाक जाय, सो तुमी ते आतां ल्हानपणाच्यानूच स्टार्ट करपाक जाय. एक स्टेज कॉन्फिडन्स येतलो मागीर, सो दॅट विल हेल्प यू गोईंग फर्दर. तुम्ही ते म्हटले न्हू, तशेंच न्ही खुबश्या पेरंट्सांक शिकोवपाक जाय आसता पूण तेंचे फायनान्शियली काय पॉसिबल जायना एखाद्या शिकोवपा खातीर भुरग्यांक. सो त्या पेरंट्सांनी कशें कितें करचें? सो कशें आसा की नाव फॉर एग्जाम्पल माय अकॅडमीचे एग्जाम्पल दिता की देर आर रियली सम पेरंट्स की तांकां नॉट एबल टू मॅनेज. सो म्हाज्या सायडींतल्यान येस हांव तांकां हेल्प करता. ओके, आय एम नॉट हार्ड एंड फास्ट यू हॅव टू पे दीस मेनी फीज एंड ऑल, बिकॉज आय नो द थिंग. एंड तांकां जाता तितल्या कितें म्हणटा ते फायनान्शियल हातून, से सपोज आतां यू हॅव टू डू अ स्टेज परफॉर्मन्स, सो यू नीड टू हॅव अ कॉस्ट्यूम, यू नीड टू हॅव अ ज्वेलरी, तुका मेकअप
हेअर स्टायलिंगाक ताका सो हं. हे सगळो खर्च आसातूच. हं. पण तो एक मिनिमम हातून कशें आमी करूं शकता हाचेर आमी वर्क करता. सो इट शुडंट बी अ बर्डन टू पेरंट्स. ओके, अशें ना की तांकां हाचो खूब बर्डन एंड देन दे गेट डिस्करेज टू सेंड देअर स्टुडंट्स टू क्लास, अशें जावपाक जायना. सो हाच्या बद्दल आमी पेरंट्सां वांगडा कम्युनिकेशन आसतातूच. सो हाऊ मच दे कॅन डू कम्फर्टेबली, सो तशें आमी अकॉर्डिंगली वी वर्क. आणि ऍक्च्युअली 15-16 वर्साचे भुरगे येतात तोपर्यंत तांकां प्रॉपर अंडरस्टँड जायना की आपण खंयच्या फिल्डान वचोचें ऍक्च्युअली सारकें. पळोवंक गेल्यार. आणि मागीर समज वर्सां खूब काय करूंकूच ना 15 वर्सां पयलीं आनी अचानक ताका जर दिसलें मागीर वचपाक, तर तो कशें पिकअप करपाक शकता भरतनाट्यमाक? अशे माझे कडेन खूब स्टुडंट्स आसात. आतां जशे की माझे कडेन वर्किंग वुमन येतात, लायक दे आर मोर दॅन 35 इयर्स एंड दे हॅव नॉट डन भरतनाट्यम बिफोर, पण ती आतां जॉइन जाला, लायक मोर दॅन 1 इयर आतां ती शिकता एंड नाव दे आर प्रिपेरिंग फॉर द एक्झाम्स ऑल्सो. पण तांचे कशें आसता, पयलीं स्टार्टिंग ऑलवेज प्रिपेर देम फॉर द फिटनेस. म्हणजे आमचे वॉर्मअप एक्सरसाइजीस असता, स्ट्रेचिंग एक्सरसाइजीस असता, इवन डान्स अकॅडमी आमी organizes yoga workshops and all, so that they get some basic ideas ki for a dance at least इतले तरी फिटनेस आसोकूच जाय, इतली तरी फ्लेक्सिबिलिटी अशें आसोकूच जाय. सो स्लोली देन दे डेव्हलप टुवर्ड्स इट. आमी अशें ना की हा आय एम 40 प्लस, आय एम 45 प्लस एंड नाव आय कांट डू. यू कॅन स्टार्ट, बट देन तू तुजे करंट हेल्थ कंडिशन हे करून कन्सिडर करून यू हॅव टू स्टार्ट बिल्डिंग अप. यू कांट कन्सिडर कंपेअर युअर सेल्फ विथ अ 5-year-old किड. ते कशी करू शकता, तांकां जशें तूं मोल्ड करता तशी ती जाता. बट सपोज यू आर स्टार्टिंग एट द एज ऑफ more than 30 or more than 40 तशें, then you have to slowly build up. It's not difficult at all, but and then तू स्वताची सुद्धा प्रॅक्टिस करपाक जाय, then only it will be easy for you. अशें, बिकॉज कितें जाता एट दॅट एज स्टॅमिना बिकम्स अ प्रॉब्लम तशें. सो टू डेव्हलप द स्टॅमिना यू हॅव टू पुट इन युअर एफर्ट्स. तुमचो होमवर्क तुम्ही करपाक जाय, अदरवायज इट्स नॉट एट ऑल डिफिकल्ट. ऍक्च्युअली भरतनाट्यमात परफॉर्म करपा खातीर हेल्थ टीप कितें आसपाक जाय, म्हणल्यार कितें खावपाक जाय, कितें खावपाक जायना? See, I tell my students, I have seen students ज्यांचे who can do at the small age, who can do really well, and थोडे कसे असता की they get tired very easily. So most of the time then I talk to their parents की आता सध्या पेरेंट्सांचे असे खूप हे असं कंप्लेंट की ते खावपाकूच पळयनात. देन पेरेंट्सांच्या फुड्यानूच स्टुडंट्सांक सांगता की वॉट दे why they have to now listen. If you want to continue with your dance for a long term, you have to take care of your diet. Okay, भायले बीन खावपाक वचो नाका. whatever your mama prepares, cooks, ते खायात. okay, but make sure you eat something. मेन थिंग तांकां सांगता की कितें, थोड्यांचे कशें आसता स्कूल लेट मेरेन आसता, ती येतात बेगीन फ्रेश जातात आनी ती क्लासीक येतात. पेरेंट्सांक सदांच सांगता मेक देम ईट समथींग. अशें उपाशी बश्टे धाडू नाका तांकां, कित्याक तांकां कंटिन्यू 1 वर क्लास करपाक जाय. सो ईट वॉट एवर होम कुक्ड कितें करता ते, एंड ट्राय टू अवॉइड भायले आउटसाइड फूड. आणि मोस्टली आता सगळ्याच कडेन सेम प्रॉब्लेम जाला की उदक भुरगीं खूब कमी पियेतात. सो ऍक्च्युअली कितले पिवपाक जाय, स्पेशली डान्स करता हेंच्यांनी, कारण ती खूब वखत परफॉर्म करता. See, when you're into the dancing continuous नी, that time चड पिवपा जायना. A sip or two is fine. म्हणजे तू पियता जस्ट टू मेक शुअर यू आर हायड्रेटेड. सो चड हे करपाक पिवपाक जायना. बट थ्रू आउट द डे तुजो वॉटर इनटेक सारको आसोंक जाय. बिकॉज कशें जाता स्पेशली ड्युरींग समर्स, इवन 1 वराची क्लास करपाक सुद्धा यू आर स्वेटिंग अशें. सो आनी देन एनर्जी ड्रेन जाता. सो थ्रू आउट द डे तुजो वॉटर इनटेक सारको आसपाक जाय. यू शुडंट बी डिहायड्रेटेड. कशें जाता की वेन यू आर डुईंग अ क्लास चालू आसतना तूं खूब उदक पिवूं शकना तशें. सो क्लास चालू आसतना जेन्ना हांव ब्रेक दिता दॅट टायम थोडे पिवूं शकता, बट नॉट टू मच. बट फूल डे जे आसा पळय तो तुजो डायट आनी तुजो वॉटर इनटेक सारको आसोंक जाय एंटायर डे. भुरग्यांच्या घरा क्लायमेट कशें आसपाक जाय पेरंट्साची? फर्स्ट ऑफ ऑल
आता से सपोज तांकां मेन थिंग कितें तुमी शिकले की यू हॅव टू प्रॅक्टीस. देर इज नो अदर ऑप्शन टू इट. अशें ना की एक दीस प्रॅक्टीस केले फुडले 4 दीस करूंक ना तशें ना. इफ यू रियली सिरियस अबाउट अबाउट दिस आर्ट, अबाउट युअर लर्निंग, वॉट एवर युअर लर्निंग, मे बी तुम्ही तो फुडें करियर ऑप्शन घे ना घे, बट आता सध्या तुम्ही जो टाइम, एफर्ट अँड मनी घालता न्ही तातूंत, बी सिरियस अबाउट इट. यू हॅव टू बी ऑनेस्ट अबाउट इट. ताच्या खातीर पेरेंट्स शूड एनकरेज स्टुडंट्स टू डेली प्रॅक्टीस करपा खातीर तांकां टायम सेट करून दिवपाक जाय. जशें हांवें पयल्या व्हिडिओन सांगलें की पेरेंट्स हेल्प देम टू सेट अ टायम टेबल की ते जे हॉबी आतां ते सद्या घेतला तांच्यांनी ते प्रॅक्टीस करपाक तांकां तुमी टायम सेट करून दियात. बिकॉज देन पेरेंट्स कॅन कीप अ वॉच ऑन द स्टुडंट ॲट होम की बाबा तेंच्यांनी प्रॅक्टीस केला की ना ते. हें हांव सदांच कम्युनिकेट आणि करता. इन केस जर तुमचें घर धाकटें आहा कितें आहा अशें कंप्लेंट्स तुमचे कडेन येयले आसतले तर त्या भुरग्यांनी कशें कितें प्रॅक्टीस करपाक? सी कशें आसा, बेसिक्स हे जे कितें आसा पळय ताका कितें व्हडली स्पेस गरज ना. नॉट एट ऑल रिक्वायर्ड इतली व्हडली स्पेस. जितली स्पेस आसा मातशें तुमी एडजस्ट करून, जे थोडे स्टेप्स स्टार्टिंगचे अशे आसता की तुमी ऑन द प्लेसूच करचे पडटा. ओनली फुटवर्क, देन यू गेट इंट्रोड्यूस टू द हँड मुवमेंट, म्हणजे फुटवर्क अँड हँड मुवमेंट ते सुद्धा ऑन युअर प्लेस ओनली. लाईक अ स्मॉल दिस थिंग इज मोर दॅन इनफ. यू शूड हॅव दॅट की हांव प्रॅक्टीस करतलें तशें. सो देन तूं मातसो तूं स्वता खातीर जागो करून तूं आपुणूच करतलें पयलीं प्रॅक्टीस. मायंडसेट आसपाक जाय. मायंडसेट आसपाक जाय की आपूण गरज ना, पुरो इतलो जागो म्हाका, इतलो कितें व्हडलो जाय. आतां स्टुडंटांक हांव क्लासीन ताका तितल्याच जाग्यार दवरता न्ही. ताका कितें तो फूल स्पेस दिना, ताच्या कडेन तो तितलोच जागो आसता, ते तितल्याच जाग्यान ती प्रॅक्टीस. ताका कितें फूल हॉलाची गरज ना. त्याच जाग्याचेर प्रॅक्टीस कशी करप हें ताका क्लासीनूच कळयलें आसता. सो यू डोंट हॅव टू वरी अबाउट घरा म्हाका व्हडली स्पेस आसा, ल्हान स्पेस आसा. नो, यू बी रेडी टू कितें म्हणटात ते प्रॅक्टीस. 3 टिप्स दिया जे कोण अपकमिंग न्यू स्टुडंट्स आसा किंवा जे येवपाक सोदता तेंच्या खातीर. जे कोण भरतनाट्यम डान्स फिल्डान येवपाक सोदता, फर्स्ट मेक शुअर दॅट यू हॅव यू हॅव लायकींग फॉर द आर्ट. अशें ना की तुका सांगता पेरेंट्स किंवा तुमच्या फ्रेंड्सांनी सांगलें हांवें इतलीं वर्सां भरतनाट्यम शिकलां, हांव परफॉर्म करता म्हणून तूं येता. ऑर सपोज तुका त्या टायमार यू आर नॉट एबल टू डिसायड की खरेंच बाबा म्हाका लायकींग आसा की ना. अंटील एंड अनलेस थोड्यांक जो मेरेन करिना कळना की बाबा खरेंच लायकींग आसा भरतनाट्यमान की ना ते. सो यू मेक शुअर यू अटेंड द क्लास, you see who's good teacher around you, who's available, who can train you nicely, who can guide you into this. Then after some time if you realize ki ha baba I want to learn this dance art, Bharatanatyam dance art, then तू फुडें सपोज तुका कोर्स करपाक जाय ताचो, लायक फॉर एक्झाम्पल exams, then you start preparing for the exam. Side by side you can do the performances, and always make sure that once you start learning you commit to practicing. आपण बाबा कितें शिकयला ते टायम काडून हांव घरा ताचो होमवर्क करतलें. आय विल बी प्रॅक्टिसिंग इट एट होम. सो दॅट हॅज टू बी सिन्सियरली डन. एंड देन टेक केअर ऑफ युअर हेल्थ, टेक केअर ऑफ युअर डायट, युअर वॉटर इनटेक, अँड सो दॅट यू मेंटेन अ स्टॅमिना. कित्याक परफॉर्मन्स करपाक, प्रॅक्टीस करपाक स्टॅमिना ही जायच. So this way you can, it will be a smooth journey. It will be a smooth journey, but you have to be open to learning. अशें ना की फक्त टीचर कितें शिकयता तितलेंच ना. Even you start, doing research into the concepts of this dance art. It will help you, what to say, going full day तुमची journey. It will be a very smooth journey. मॅडम असो आनी एक क्वेश्चन येता धाकट्या भुरग्यांचो की आमकां स्कुलान होमवर्क खूब दिला, अभ्यास खूब आसा, हांव बाकीचे डान्स आनी केन्ना करूं, म्हाका अभ्यास करपाक जाय पयलीं. सो त्या भुरग्यांनी, माणकुल्या भुरग्यांनी काय कितें बॅलन्स करपाचें? See, first of all, you're so small की फक्त स्टडी तशें करपाक, बिकॉज दॅट इज द एज एक्चुअली तुमकां न्यू तुमचे हॉबी कितें ते समजपाक, तातून कितें म्हणटा ती हॉबी डेव्हलप करपाक. दॅट इज द एक्चुअल टायम. सो हेच्या खातीर मेन रोल, सिन्स दे आर व्हेरी स्मॉल, तांकां आपूण कितें कळचें ना. पेरेंट्स शूड हेल्प देम, पेरेंट्स शूड अंडरस्टँड देम, तांकां गायड करपाक जाय
की हा स्टडी यू डू डेफिनेटली एकेडेमिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट बट साइड बाय साइड एक ताका कसो बाबा खंयच्याच दिसा ताका टाइम मेळूंक शकता की बाबा ही कॅन लर्न वॉट ही लायक्स ही ऑर शी लायक्स सपोज ताका पेटी शिकपाक आवडटा ताका तबला शिकपाक आवडटा ताका गायन शिकपाची आवड आसा तर ताका डान्स शिकपाची आवड आसा सो ताका कित्यान आवड आसा आनी खंयचो असो टायम किंवा दीस ताका त्याच्या खातीर इवन एनी स्पोर्ट्सान खंयचे ताका बिल्डअप हा. करपाक जाय जाल्यार कशें आपूण ताका खंयचो दीस किंवा टायम एलोकेट करूं शकता ते पेरंट्स हॅव टू वर्क बिकॉज ते ल्हान भुरग्यांक तांकां कळना तांकां स्टडी होमवर्क ते करतली जालें पण आपली जी हॉबी आसा ती आपण कशी डेव्हलप करू शकता ते फाइंड आउट करपा खातीर पेरंट्स हॅव टू वर्क इफ दोन्ही पेरेंट्स जर कामाक वयता जाल्यार तेंच्यांनी कितें करपाचें सी कशें आसा की पेरंट्सांक आपल्या भुरग्या बद्दल एक खबर आसतातूच कितें ताका मे बी ताका ड्रॉइंग आवडटा पेंटिंग आवडटा मे बी ते टीव्हीर डान्स किंवा युट्यूब पयले की ताका डान्स करपाक स्टार्ट करता और ताका कोण गाता जाल्यार ताका ते आयकत रावता ताकाय बी दिसता गावपाचें अशें सो खंय ना खंय कितें एक पॉयंट एक क्वॉलिटी आसता ती पेरंट्सांक आपल्या भुरग्यां बद्दल खबरूच आसता सो यू हॅव टू समहाव एक ऑफकोर्स एक विकेंड असतातच एक हॉलिडे असतातच सो यू हॅव टू एटलिस्ट त्या एक सॅटर्डे संडे तरी त्या भुरग्याक एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजान खंय आपण इन्वॉल्व करू शकता फॉर दी ओवरऑल डेव्हलपमेंट फक्त एकेडेमिक्स आता सपोज हांव फक्त सिन्स आय वॉज गुड इन एकेडेमिक्स हांव फक्त एकेडेमिक्सूच केल्लें जाल्यार हांव आयज हांगा पावचें नाशिल्लें अशें सी आय वूड हॅव बीन स्लॉगिंग समवेअर इन द IT फील्ड अशें म्हणूं शकता तूं आनी मागीर खंय तरी चिंतलें आहलें की आनी कितें करूं शकता देर इज नो अदर ऑप्शन बट सिन्स आय वॉज इन टू एक्स्ट्रा करिक्युलर एक्टिविटी ऑल्सो एक म्हाका आय वॉज ओपन टू अदर फील्ड टू अंडरस्टँड की हा बाबा दिस इज वॉट आय एक्चुअली लायक दिस इज द फील्ड दॅट आय वॉन्ट टू ग्रो इन टू तशें सो फ्रॉम very small age only the parents have to work for their student to understand them इवन जरी बाबा वीकडेज पॉसिबल ना सॅटर्डे संडे तरी असता सॅटर्डे संडेचे कितें अशें अवेलेबल आसा वेरीन हांव ताका एनरोल करूं शकता एंड ही कॅन डेव्हलप ऑन द हॉबीज तशें दे कॅन ट्राय दॅट ऑल्सो ओके थँक्यू थँक्यू